सेल्फी नमस्कार. नमस्कार, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. कविता आणि इतर गप्पा या कार्यक्रमात मला आमंत्रित केल्याबद्दल मराठी साहित्य वार्ता आणि त्यांचे संयोजक अमरदीप वानखेडे, पवन गवई, डॉक्टर ललित आणि आमच्या वैशालीताई मोहिते या सर्वांचं कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. अगदी कमी कालावधीत वेगळे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करून मराठी साहित्य वार्ता मराठी साहित्य विश्वात तुफान लोकप्रिय झालं आहे. मराठी साहित्याला वाहिलेल्या पहिल्या वेब पोर्टलचं उद्घाटन 19 तारखेला झालं आहे. या अनोख्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. मी पण माझे लेख इथे पाठवणार आहे आणि आपण सर्वांनाही विनंती करतो की आपण पण सक्रिय त्याच्यात सहभागी व्हा. धनंजय तडवळकर, माझी ताई अर्चना मंगलताई, पद्मनाभ जोशी, सर्वांचं परत एकदा स्वागत. आपण आलात, खूप आनंद वाटला. रसिको, कविता ही प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच. कविता हे मानवी भावभावनांचं व्यक्तिसापेक्ष प्रकटीकरण असतं. कवीला आणि श्रोत्यांना कविता एक अनोखा आनंद देत असते. या आनंदाशिवाय मला काय दिलं कवितेने, त्याबद्दलच्या ओळींनी कार्यक्रमाची सुरुवात करतो. की जीवनाचे हे दान दिले कवितेने, जीवनाचे हे दान दिले कवितेने, अस्तित्वाचे भान दिले कवितेने, आणि किती मिळाले सोबती सहकारी, जगणे हे किती छान दिले कवितेने. आणि माझ्यानंतरही उरतील शब्द माझे, माझ्यानंतरही उरतील शब्द माझे, अमरत्वाचे वरदान दिले कवितेने, जगणे हे किती छान दिले कवितेने, जगणे हे किती छान दिले कवितेने. आता ही जी कविता आहे, ही कविता कशी सुचते किंवा तिचा जन्म कसा होतो त्याच्याबद्दलची एक कविता सादर करतो. शीर्षक आहे कवितेचा जन्म. कवितेचा भावनांचा ह्या उद्रेक होतो, मौनाचा मग बांध फुटतो, शब्द शब्द ओथंबून येतो, आणि कवितेचा जन्म होतो, आणि कवितेचा जन्म होतो. दृष्टीच्या पलीकडचे सारे तेव्हा अगदी स्पष्ट दिसते, परकाया प्रवेश घडतो, अनुभूतीने शब्द भिजतो, आणि कवितेचा जन्म होतो. स्वतःवरती ताबा नसतो, कुठला आशय शब्दात येतो, स्वतःवरती ताबा नसतो, कुठला आशय शब्दात येतो, आपण फक्त निमित्त होतो, अज्ञात कुणी हे लिहून घेतो, आपण फक्त निमित्त होतो, अज्ञात कुणी हे लिहून घेतो, आणि कवितेचा जन्म होतो. आणि सारस्वतांच्या नगरीमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो, सारस्वतांच्या नगरीमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो,
सरस्वती ही प्रसन्न होते आणि माणसाचा कवी होतो. मित्र हो, कवी होण्यासाठी आधी चांगला माणूस होणं अत्यंत आवश्यक आहे असं मी मानतो. आणि हा माणूसच कवी होतो. आणि अशी ही जी कविता आहे ही काय आहे, कशी असते, त्याच्याबद्दलची एक कवितेवरची कविता सादर करतो की मनाच्या गाभाऱ्यात उठलेले मौनाचे वादळ असते कविता. मनाच्या गाभाऱ्यात उठलेले मौनाचे वादळ असते कविता. मरू देईना जगूही देईना अशी जीवघेणी कळ असते कविता. मरूही देईना जगूही देईना अशी जीवघेणी कळ असते कविता. कधी मुक्त छंद, कधी गझल, कधी अभंग होऊन येते कविता. अल्लड, अवखळ, निरागस, लोभस आणि प्रेमळ असते कविता. येते ती तशीच्या तशी लिहा, उगाच शब्दांची भेसळ करू नका. येते ती तशीच्या तशी लिहा, उगाच शब्दांची भेसळ करू नका. स्वतःहून येते तेव्हा पाण्यासारखी स्वच्छ नितळ असते कविता. स्वतःहून येते तेव्हा पाण्यासारखी स्वच्छ नितळ असते कविता. आणि कवीचे अस्तित्व, कवीचे व्यक्तित्व, कवीचे शक्तिपीठ असते ती. कवीचे अस्तित्व, कवीचे व्यक्तित्व, कवीचे शक्तिपीठ असते ती. जीवनाच्या ओसाळ वाळवंटातली हिरवळ असते कविता. जीवनाच्या ओसाळ वाळवंटातली हिरवळ असते कविता. मनाच्या गाभाऱ्यात उठलेले मौनाचे वादळ असते कविता. आणि सुखाचे आक्रंद नसते ती. सुखाचे आक्रंद नसते ती, दुःखांचे संमेलन असते. सुखाचे आक्रंद नसते, दुःखांचे संमेलन असते ती. काळजावरच्या फटक्यांचे कागदावरचे वळ असते कविता. काळजावरच्या फटक्यांचे कागदावरचे वळ असते कविता. मनाच्या गाभाऱ्यात उठलेले मौनाचे वादळ असते कविता. आणि हे माझ्या सर्व कवी मित्रांसाठी की भाग्यवान समजावे स्वतःला जर निवडले तिने आपल्याला. भाग्यवान समजावे स्वतःला जर निवडले तिने आपल्याला. अनेक जन्मांच्या पुण्याईला मिळालेले फळ असते कविता. एक नव्हे, अनेक जन्मांच्या पुण्याईला मिळालेले फळ असते कविता. मनाच्या गाभाऱ्यात उठलेले मौनाचे वादळ असते कविता. धन्यवाद प्रतिक्रियांबद्दल. माधुरी गायवळ आपलं स्वागत, वैशालीताई स्वागत, धनंजय तळवळकर स्वागत, प्रतिभा वाले स्वागत, मनीषा अंबिके साने स्वागत. मित्र हो, माझी प्रत्येक कविता ही कुठल्या तरी वाचलेल्या, पाहिलेल्या आणि मुख्यत्वे अनुभवलेल्या प्रसंगांशी निगडीत असते. मी शीघ्र कवी अजिबात नाही. तसेच एखाद्या प्रसंगावर, विषयावर किंवा एखाद्या ओळीनुसार किंवा विशिष्ट प्रकारात मी कविता प्रयत्न करून देखील करू शकत नाही. अतिशय आनंद आणि प्रमुखतः दुःख, वेदना झाल्याशिवाय कविता स्फुरतच नाही. आणि ती येते तेव्हा मी तशीच्या तशी ती लिहितो. माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळी घरी सर्व नातेवाईक आणि आप्तस्वकीय जमले होते. खूप दिवसांनी सर्व एकत्र आले होते आणि अतिशय आनंदात होते. त्या वातावरणात ज्या आनंदाची अनुभूती झाली त्याच्यातनं, त्या क्षणांमुळे सुचलेली ही कविता मी समरसता करंडक स्पर्धेमध्ये सादर केली. विशेष म्हणजे परीक्षकांनी त्यांच्या भाषणामध्ये या कवितेचा आवर्जून उल्लेख केला आणि सर्व महाराष्ट्रातून आलेल्या कवींमध्ये या कवितेला पारितोषिक मिळालं. ती कविता सादर करतो. शीर्षक आहे माणसं. माणसासाठीच इथली असतात माणसं, माणसातलं माणूस पण जपतात माणसं. गरजेसाठी नको माणसांची गरज हवी. गरजेसाठी नको माणसांची गरज हवी. शोधाल तर प्रत्येकातच सापडतात माणसं. माणसासाठीच इथली असतात माणसं. आणि कसल्या तरी निमित्तानं भेटतात माणसं. कसल्या तरी निमित्तानं भेटतात माणसं. जुन्या त्या आठवणी उचंबळतात माणसं. या जुन्या आठवणांमध्ये ते सामर्थ्य असतं की मन उचंबळत नाही तर माणूस उचंबळतो. की जुन्या त्या आठवणी उचंबळतात माणसं. आणि मनापासून सगळी ही आवडतात माणसं. मनापासून सगळी ही आवडतात माणसं. मनाच्या तिजोरीत माझ्या असतात माणसं.
मनाच्या तिजोरीत माझ्या असतात माणसं, आणि बोलत राहू भेटत राहू नाती जपत राहू. बोलत राहू भेटत राहू नाती जपत राहू. आयुष्याला अर्थ खरा देतात माणसं, आयुष्याला अर्थ खरा देतात माणसं. आणि कोण म्हणतो माणुसकी संपली आहे इथली, कोण म्हणतो माणुसकी संपली आहे इथली. बघ तुझ्यासारख्यालाही मिलीन सांभाळतात माणसं, बघ तुझ्यासारख्यालाही मिलीन सांभाळतात माणसं. माणसासाठीच इथली असतात माणसं, माणसातलं माणूस पण जपतात माणसं. या कवितेचं आणखीन एक महत्त्व म्हणजे मी जाहीर कवी संमेलनामध्ये सादर केलेली ही पहिली कविता. 2014 साली या मराठी भाषा संवर्धन समितीने आयोजित केलेल्या कवी संमेलनात माझा मित्र रवी चौधरी याने मला खरोखर जबरदस्तीच भाग घ्यायला लावला. मैत्रीत आभार मानायचे नसते. रवी तुझं स्वागत आहे आणि आभार मानणार नाही. मैत्रीत आभार मानायचे नसते म्हणून मानत नाही. ही कविता सर्वांना आवडली आणि मग त्यातून काव्यशिल्प, प्रतिबिंब यासारख्या संस्थांशी मी जोडला गेलो. त्यानंतर रंगत संगत, साहित्यदीप, साई प्रतिष्ठान, सुखकर्ता प्रतिष्ठान, साहित्य गौरव, समरसता साहित्य परिषद, साहित्य सम्राट, मराठबोली, कालिदास प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांनी मला सातत्याने निमंत्रित करून प्रोत्साहन दिले. 2016 साली काव्यशिल्पचा सचिव झालो आणि त्यानंतर 2017 साली अध्यक्ष झालो. पुण्यातली कवितेच्या क्षेत्रात कार्य करणारी ही सगळ्यात जुनी संस्था. माझ्या आजवरच्या वाटचालीत काव्यशिल्प या माझ्या मातृसंस्थेच्या आणि तिथल्या कवींचा आणि सहकाऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. 2014 साली जेव्हा ह्या प्रांतात आलो तेव्हा कधी स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की या क्षेत्रात आपली ओळख निर्माण होईल आणि इतक्या लवकर आणि इतक्या प्रमाणात स्वीकारले जाऊ. वर्तमानपत्राच्या बातमीत आपल्या ओळी छापल्या जातील, फोटो येतील, पुरस्कार मिळतील. खरं तर ही सर्व त्या कवितेचीच कृपा आहे. मला कायम प्रोत्साहित करणारे मभा चव्हाण सर, रमण रणदिवे सर, कैलासवासी धनश्याम धेंडे सर, बंडा जोशी सर, तसेच माझे मित्र प्रकाश सपकाळे, CS पाटील, धनंजय तळवळकर, अशोक भांबुरे, अनिल दीक्षित आणि आमच्या फिरस्ते ग्रुपचे सर्व कवी आणि अक्षरनिनाद ही संस्था यांचाही मी आजन्म ऋणी आहे. या सर्वाचा परिणाम असा झाला आहे की माझ्या आजपर्यंतच्या कवितांच्यापैकी 75% कविता ह्या 2014 नंतरच्या आहेत. त्याचबरोबर माझे सर्व कुटुंबीय, नातेवाईक, विशेषतः माझे आईवडील आणि पत्नी आणि मुली, जावई यांनी मला प्रोत्साहन दिले. तसेच वेळोवेळी ही मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. त्यांच्याबद्दलही आज कृतज्ञता व्यक्त करतो. हे सर्व मुद्दाम सांगितले कारण यांचे ऋण व्यक्त करण्याची ही मोठी संधी मला मिळाली आणि ती दिल्याबद्दल मराठी साहित्य वार्ताचे पुन्हा एकदा आभार. एखादा कवी घडवण्यात या महानुभावांचे आणि या संस्थांचे किती मोलाचे योगदान असे हेही मी सर्व कवींच्या नजरेस आणू इच्छितो आणि सर्वांना विनंती करतो की अशा संस्थांशी त्यांनी संलग्न व्हावे. आता ज्या कवितांमुळे मला विशेष ओळख मिळाली, मान्यता मिळाली आणि कौतुक झाले अशा 2 कविता सादर करतो. पहिली आहे नवे नियम. नवे नियम येणार साहित्यात आता, शब्दांनाही मिळणार आहे जाता आता. नवे नियम येणार साहित्यात आता, शब्दांनाही मिळणार आहे जाता आता. आणि कुण्या शब्दसमूहावर अन्याय नको, कुण्या शब्दसमूहावर अन्याय नको. कोट्याप्रमाणे घ्यावे शब्द काव्यात आता, कोट्याप्रमाणे घ्यावे शब्द काव्यात आता. शब्दांनाही मिळणार आहे जाता आता. आणि कवितेत काही शब्द यायलाच हवे, कवितेत काही शब्द यायलाच हवे. नाहीतर जावे लागेल तुरुंगात आता, नाहीतर जावे लागेल तुरुंगात आता. शब्दांनाही मिळणार आहे जाता आता. आणि जबाबदारी ही संयोजकांचीच असेल, जबाबदारी ही संयोजकांचीच असेल.
निरीक्षक येणार संमेलनात आता, निरीक्षक येणार संमेलनात आता, शब्दांनाही मिळणार आहे जाता आता. आणि कोण्या देवाची उपेक्षा चालणार नाही, कोण्या देवाची उपेक्षा चालणार नाही. सगळीकडेच मारुती आणि गणपतीची मंदिरं नको, बाकीच्या देवांची पण मंदिरं बांधा. कोण्या देवांची उपेक्षा चालणार नाही, मंदिरेही येणार आरक्षणाचा आता, शब्दांनाही मिळणार आहे जाता आता. आणि या नियमांमुळे एक चांगले होईल, या नियमांमुळे एक चांगले होईल. सर्व कवी पळणार परदेशात आता, सर्व कवी पळणार परदेशात आता. आपण हसतो, परंतु कवी हा द्रष्टा असतो, जाणता असतो. विचार प्रवृत्त करण्याचं आणि नवे विचार देण्याचं सामर्थ्य कवीकडे असतं. त्यामुळे कवी जर का परदेशात जातो ह्याचा अर्थ ब्रेन ड्रेनची ही कल्पना आहे. ह्या सगळ्याचा परिणाम ब्रेन ड्रेनकडे हळूहळू होतोय, याच्याकडे लक्ष वेधलं गेलंय की या नियमांमुळे एक चांगले होईल. सर्व कवी पळणार परदेशात आता. आणि 2014 साली ह्या ओळी लिहिलेल्या आहेत, या शेवटच्या 2 ओळी की मुघल इंग्रज की चिनी कोण पुढचा, मुघल इंग्रज की चिनी कोण पुढचा, आम्ही भांडण्यात दंग आपसात आता, आम्ही भांडण्यात दंग आपसात आता. नवे नियम येणार साहित्यात आता, शब्दांनाही मिळणार आहे जाता आता. धन्यवाद धनंजयजी, धन्यवाद माधुरीजी. ज्योती रावेरकर तुमचं स्वागत. हो ताई, आबांची आठवण झाली, बरोबर आहे. दुसरी अशीच एक कविता सादर करतो, भाषांतर. ही 2014 साली निवडणुकीपूर्वीची लिहिलेली कविता आहे की चांगल्यांना निवडू सत्तांतर करूया, चांगल्यांना निवडू सत्तांतर करूया, देशावरचे दूर गंडांतर करूया, देशावरचे दूर गंडांतर करूया, चांगल्यांना निवडू सत्तांतर करूया. आणि आळशी आहेतच त्यांना ऐदी बनवू, आळशी आहेतच त्यांना ऐदी बनवू, भिकेचे योजनेत रूपांतर करूया, भिकेचे योजनेत रूपांतर करूया, चांगल्यांना निवडू सत्तांतर करूया. आणि कळेल काय वाटते एकमेकांविषयी, कळेल काय वाटते एकमेकांविषयी, आपण हृदयांचे हस्तांतर करूया, आपण हृदयाचे हस्तांतर करूया, चांगल्यांना निवडू सत्तांतर करूया. आणि बदल म्हणून लागते काहीतरी नवे, बदल म्हणून लागते काहीतरी नवे, तीच दारू बाटलीचे नामांतर करूया, तीच दारू बाटलीचे नामांतर करूया, चांगल्यांना निवडू सत्तांतर करूया. आणि हमरी तुमरीवर येते चर्चा आता, हमरी तुमरीवर येते चर्चा आता, सभ्यतेने आपण विषयांतर करूया, सभ्यतेने आपण विषयांतर करूया, चांगल्यांना निवडू सत्तांतर करूया. आणि शेवटच्या 2 ओळी, या 2 ओळी खूप जणांना खूप आवडलेल्या आहेत की नव्या मराठी पिढीला समजायला हवी, नव्या मराठी पिढीला समजायला हवी, या कवितेचे इंग्रजीत भाषांतर करूया, या कवितेचे इंग्रजीत भाषांतर करूया, चांगल्यांना निवडू सत्तांतर करूया, देशावरचे दूर गंडांतर करूया. अशोक कांबळे स्वागत आहे, ज्योत्स्नाताई स्वागत आहे, शरद कवठेकर आपलं स्वागत आहे, प्रेम राठोड सर आपलं स्वागत आहे. अशीच एक उपरोधिक कविता सादर करतो की मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो, मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो, नैतिकता बाजूस ठेवीन म्हणतो, नैतिकता बाजूस ठेवीन म्हणतो, मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो. आणि करून सेवा साऱ्या गोरगरिबांची, करून सेवा साऱ्या गोरगरिबांची, बंगला आलिशान बांधीन म्हणतो, मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो. आणि खूप वेळा ऐकले नकार तुमचे, खूप वेळा ऐकले नकार तुमचे, मीच माझ्या कविता छापीन म्हणतो, मीच माझ्या कविता छापीन म्हणतो, मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो. आणि मलाही व्हायचे आहे प्रसिद्ध आता, मलाही व्हायचे आहे प्रसिद्ध आता,
2-4 पुरस्कार खरेदीनं म्हणतो, 2-4 पुरस्कार खरेदीनं म्हणतो, मी शहाण्याप्रमाणे वागीनं म्हणतो. आणि पाहणार आहे आज अंत तुमचा. कवी संमेलनात गेलेल्यांनी हा अनुभव घेतला असेल की पाहणार आहे आज अंत तुमचा, धडाच कविता म्हणून वाचीन म्हणतो, धडाच कविता म्हणून वाचीन म्हणतो, मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो. आणि शेवटच्या 2 ओळी की येणार नाही मी तुझ्या मंदिरात, येणार नाही मी तुझ्या मंदिरात, माणसातच तुला शोधीन म्हणतो, माणसातच तुला शोधीन म्हणतो, मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो, नैतिकता बाजूस ठेवीन म्हणतो, नैतिकता बाजूस ठेवीन म्हणतो. आणि आता एक हलकी फुलकी कविता. वैजयंती विंझे आपटे, आपलं स्वागत. धन्यवाद ज्योत्स्नाताई. अक्षय शहारकर, आपलं स्वागत. सविता धर्माधिकारी, आपलं स्वागत. एक हलकी फुलकी कविता सादर करतो. शीर्षक आहे ती, की प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक तरी ती, खोलवर काळजात दडली असते ती, प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक तरी ती. कुणाची गल्लीतली, कधी शाळेतली, कधी कॉलेजमधली, कुणाची असते शेजारची, नाहीतर ऑफिसमधली ती, प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक तरी ती. आपलं किती का वय होईना ती चिरतरुण असते, आपलं किती का वय होईना ती चिरतरुण असते. कुणाची मधुबाला, कुणाची हेमा, कुणाची माधुरी असते ती, कुणाची मधुबाला, कुणाची हेमा, कुणाची माधुरी असते ती, प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक तरी ती. आणि खरं सांगा अजूनही चोरून इकडे तिकडे बघताना, खरं सांगा अजूनही चोरून इकडे तिकडे बघताना, आणि वेड्यासारखं शोधताना की कुठे दिसते का ती, आणि वेड्यासारखं शोधताना कुठे दिसते का ती, प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक तरी ती. आणि आता एक अनुभव चालला की उगाच नको त्या खोड्या करू नका आणि भलत्या उड्या मारू नका, उगाच नको त्या खोड्या करू नका, भलत्या उड्या मारू नका. निघून जाईल हातातली नाहीतर जी मिळाली आहे ती, निघून जाईल हातातली नाहीतर जी मिळाली आहे ती, प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक तरी ती, खोलवर काळजात दडली असते ती. आणि ठाऊक आहे जिला याच्या डोक्यात आहे ती, ठाऊक आहे जिला याच्या डोक्यात आहे ती, आणि हेही ठाऊक आहे की ती सुद्धा आहे कोणाची तरी ती. तरीही समंजसपणे शांत राहते जी, तरीही समंजसपणे शांत राहते जी, समर्पित माझी ही कविता तिलाच, समर्पित माझी ही कविता तिलाच, माझ्या घराचं घरपण जपते आहे ती, माझ्या घराचं घरपण जपते आहे ती, प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक तरी ती, खोलवर काळजात दडली असते ती, खोलवर काळजात दडली असते ती. आणि आता एक वेगळी कविता. ह्या कवितेबद्दलचा प्रसंग असा आहे की भुसावळच्या नाटा कॉलेजमध्ये माझ्या कविता वाचनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी. समोर सगळे सिनियर मराठीचे विद्यार्थी होते, BA आणि MAचे प्राध्यापक होते, सगळे होते. आणि माझा कविता संग्रह त्या कॉलेजचे प्रिन्सिपल स्टेजवरती होते, ते वाचत होते, त्या वाचत होत्या. आणि त्यांनी मला त्या कविता संग्रहावरती खूण करून तो माझ्याकडे पाठवला आणि सांगितलं की ही कविता वाचा. आता माझ्या डोक्यामध्ये किंवा माझ्या अजेंडामध्ये ती कविता वाचायचं अजिबात नव्हतं, परंतु त्यांनी सांगितलं आणि म्हणून मी ती कविता वाचली. आणि त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळाला की त्याच्यानंतर प्रत्येक कार्यक्रमात जवळजवळ मला ही कविता वाचावीच लागते. ती कविता सादर करतो. कवितेचे शीर्षक आहे प्रेमपत्रे. दीपक जेवणे, तुमचं स्वागत. शीर्षक आहे प्रेमपत्रे. आठवणीतच फक्त आता उरली प्रेमपत्रे, आठवणीतच फक्त आता उरली प्रेमपत्रे, मोरपिसांच्या जखमा अन मखमली प्रेमपत्रे, मोरपिसांच्या जखमा अन मखमली प्रेमपत्रे, आठवणीतच फक्त आता उरली प्रेमपत्रे. आणि रात्र रात्र जागुनी सराव तर खूप केला, रात्र रात्र जागुनी सराव तर खूप केला, कितीदा लिहिली आणि कितीदा फाडली प्रेमपत्रे. जे अनुभव आहेत ते हसत असतील.
की रात्र रात्र जागून सराव तर खूप केला, कितीदा लिहिली आणि कितीदा फाडली प्रेमपत्रे. आणि अनमोल साहित्याची या किंमत ना मुलींना, काय सांगू तुम्हाला, की अनमोल साहित्याची या किंमत ना मुलींना, कुणी फाडली तर कुणी माझी जाळली प्रेमपत्रे, कुणी फाडली तर कुणी माझी जाळली प्रेमपत्रे, आठवणीतच फक्त आता उरली प्रेमपत्रे. आणि का हे असे फुटके नशीब घेऊन जन्मलो मी, का हे असे फुटके नशीब घेऊन जन्मलो मी, मी ना आवडलो तिला अन आवडली प्रेमपत्रे, मी ना आवडलो तिला अन आवडली प्रेमपत्रे, आठवणीतच फक्त आता उरली प्रेमपत्रे. आणि राहा सुखी होणार आहेस ज्याची त्याच्या घरी, राहा सुखी होणार आहेस ज्याची त्याच्या घरी, शेवटचे बोलून इतके मागितली प्रेमपत्रे, शेवटचे बोलून इतके मागितली प्रेमपत्रे, आठवणीतच फक्त आता उरली प्रेमपत्रे. आणि मोठ्या आशेने जेव्हा वारसांनी तिजोरी उघडली, मोठ्या आशेने जेव्हा वारसांनी तिजोरी उघडली, हवे ते न मिळाले त्यांना सापडली प्रेमपत्रे, हवे ते न मिळाले त्यांना सापडली प्रेमपत्रे, आठवणीतच फक्त आता उरली प्रेमपत्रे, मोरपिसांच्या जखमा अन मखमली प्रेमपत्रे, नमकमली प्रेमपत्रे. CS पाटील सर, आपलं स्वागत आहे. कवीला कविता केव्हा सुचेल यावर त्याचे काहीच नियंत्रण नसते. ती तिला हवी तेव्हा आणि त्याला हव्या त्या प्रकारात येते. प्रत्येक कवितेला स्वतःचा असा एक चेहरा असतो. कवितेच्या येण्यातली अनिश्चितता, अनाकलनीयता आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता हा कवीचा स्थायी भाव असतो. मे महिन्याच्या भर उन्हामध्ये रस्त्याने गाडी चालवत असताना सुचलेली ही कविता बघा. इतक्यात घरी नको जाऊस ग, बघ कसा दाटून आलाय पाऊस ग. मे महिन्यामध्ये लिहिलेली कविता आहे की इतक्यात घरी नको जाऊस ग, बघ कसा दाटून आलाय पाऊस ग. आणि पडू दे आज ती वीज एकदाची, पडू दे आज ती वीज एकदाची, नको तेव्हा नको ना लाजूस ग, इतक्यात घरी नको जाऊस ग, बघ कसं दाटून आलाय पाऊस ग. आणि वेड लावतोय हा पाऊस मला, वेड लावतोय हा पाऊस मला, तू शाण्यासारखं नको ना वागूस ग, इतक्यात घरी नको जाऊस ग, बघ कसा दाटून आलाय पाऊस ग. आणि ह्यानंतर कामं करत करत मी घरी येताना कोथरूडच्या सिग्नलच्या चौकामध्ये उभं होतो आणि त्यावेळेला ह्या ओळी सुचल्या की तू नको ना भिजू आज पावसात या, तू नको ना भिजू आज पावसात या, त्या पावसालाही नको पेटवूस ग, त्या पावसालाही नको पेटवूस ग, इतक्यात घरी नको जाऊस ग. आणि ह्या ओळी जेव्हा आल्या तेव्हा मी इतका खुश झालो की मी रस्त्याने असा जोरात टाळी वाजवली, वा म्हटलं आणि हसलो. तर ते आजूबाजूचे सगळे लोक माझ्याकडे बघायला लागले आणि म्हटले की अरे हे काय, हा माणूस असं काय करतोय. तर हा जो प्रसंग आहे हा एका पुढच्या कवितेत आला. ती कविता अशी की पूर्व पुण्याई कामी आली असावी, पूर्व पुण्याई कामी आली असावी, म्हणून कविता सुचली असावी, म्हणून कविता सुचली असावी. आणि भर रस्त्याने स्वतःशीच हसला, भर रस्त्याने स्वतःशीच हसला, ओळ चांगली प्रगटली असावी. प्रगटली शब्दाकडे लक्ष द्या की ओळ चांगली प्रगटली असावी, पूर्व पुण्याई कामी आली असावी. आणि ह्यातलाच एक आणखीन वेगळा खयाल की माणसासारखा तो हल्ली वागतो, माणसासारखा तो हल्ली वागतो, त्याने ज्ञानेश्वरी वाचली असावी, त्याने ज्ञानेश्वरी वाचली असावी, पूर्व पुण्याई कामी आली असावी. आणि ही जी अनुभूती असते ती पण व्यक्त होते की वेगळीच अनुभूती देते कवीला अन श्रोत्यांना, वेगळीच अनुभूती देते कवीला अन श्रोत्यांना. स्वतःहून कविता शब्दात उतरते जेव्हा, ती स्वतःहून उतरते तेव्हा त्या ह्या कवितेत अशी जी कविता असते तिचा पहिला श्रोता हा तो कवीच असतो आणि त्याच्यातला रसिक त्या कवितेला दाद देत असतो. अशीच एक आणखीन एक कविता सादर करतो. तर हो, मी
गेली अनेक वर्ष म्हणजे सुमारे 25 ते 30 वर्ष झाले वनवासी विभागामध्ये काम करतो. अक्कलकुवा तालुका म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातला अक्कलकुवा तालुका, गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचं गाव, तिथे मी गेली जवळजवळ 25 ते 30 वर्ष झाले जाऊन काम करतोय. त्या लोकांशी मिसळताना जो आनंद असतो तो ह्या कवितेतनं व्यक्त झाला. की झालं असतं की त्या दिवशी पाऊस असल्यामुळे आम्हाला नदीवरती अंघोळीला जाता येत नव्हतं, म्हणून मी तिथल्याच एका नवादादा म्हणून आहे त्याच्या झोपडीमध्ये अंघोळीसाठी त्याने मला नेलं. आता ती झोपडी म्हणजे काय की घरामध्ये फक्त चुलीशिवाय, त्या झोपडीत चुलीशिवाय दुसरं काहीच नव्हतं, आणि मागे एक तट्ट्याचं पार्टिशन केलं होतं आणि तिथे आंघोळ करायची होती. आणि ह्या नवादादाची खासियत अशी की त्याचं जे बनियन होतं त्या बनियनला कापड कमी आणि भोकत जास्त होते अशी त्याची अवस्था. त्याच्या घरामध्ये मी गेलो आणि मी आंघोळ केली. तेवढ्या वेळात त्याने काळा चहा माझ्यासाठी तयार केला आणि तो मला दिला. तुम्हाला सांगतो की त्या चहाची चव आसुत्ता माझ्या जिभेवरती आहे. ह्या लोकांचं एक खूप प्रचंड प्रेम मी अनुभवलेलं आहे. त्यावरतीच ही कविता आहे की नवी दृष्टी जगण्याला देऊन तर पहा, नवी दृष्टी जगण्याला देऊन तर पहा, आतल्या माणसाला जागवून तर पहा, आतल्या माणसाला जागवून तर पहा, नवी दृष्टी जगण्याला देऊन तर पहा. आणि फुटेल दैवी पाना वठलेल्या काळजाला, फुटेल दैवी पाना वठलेल्या काळजाला, आई एखाद्या अनाथाची होऊन तर पहा, आई एखाद्या अनाथाची होऊन तर पहा, नवी दृष्टी जगण्याला जाऊन देऊन तर पहा. आणि आता हा तो प्रसंग आहे की मनाची श्रीमंती त्याच्या तुम्हालाही कळेल, मनाची श्रीमंती त्याच्या तुम्हालाही कळेल, कधी झोपडीत त्याच्या जाऊन तर पहा, कधी झोपडीत त्याच्या जाऊन तर पहा. मित्र, गेल्या अनेक वर्षामध्ये ह्या अनेक श्रीमंत लोकांच्या झोपड्यांमध्ये मी अनेक वेळा गेलो आहे. अवीट चवीचं जेवण केलं आहे, त्यांच्या मायेची ऊब अनुभवलेली आहे. हे जीवन समृद्ध करणारे आणि सकारात्मकता आणि सात्विकता वाढवणारे हे अनुभव असतात. आणि माझ्यातल्या माणूस होण्याच्या प्रक्रियेला पुष्टी आणि चालना देणारे हे क्षण. असाच एक आणखी अनुभव, मला पक्षी निरीक्षणाची आवड आहे आणि मी त्याच्यासाठी बेसिक ऑर्निथॉलॉजीचा कोर्स पण केला आहे. गेली अनेक वर्ष मी पक्षी निरीक्षणासाठी जात असतो. गेल्या 2 वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वनविभागाने आयोजित केलेल्या बर्ड सर्व्हेजमध्ये तज्ज्ञ निरीक्षक म्हणून माझी निवड झाली. म्हणजे तिथे आधी अप्लाय करायला लागतं आणि मग त्याच्यानंतर सिलेक्शन होतं. तिथे माझी निवड झाली आणि या सर्व्हेच्या निमित्ताने ज्या ठिकाणी कोअर जंगल म्हणतो आपण त्याला, कोअर एरिया जंगल म्हणजे जिथे सामान्य नागरिक जाऊ शकत नाही, तिथे फक्त फॉरेस्टचे गार्ड आणि अधिकारीच जाऊ शकतात, अशा जंगलांमध्ये जायला मिळालं, राहायला मिळालं. तो एक म्हणजे वर्णनाच्या पलीकडचा अनुभव आहे. त्याच्याबद्दल, ह्या जंगलाबद्दलचीच एक कविता सादर करतो की दरवेळी रूप नवे दाखवते जंगल, दरवेळी रूप नवे दाखवते जंगल, भुरळ पाडते वेड लावते जंगल, भुरळ पाडते वेड लावते जंगल, दरवेळी रूप नवे दाखवते जंगल. आणि शरीर मनाच्या साऱ्या वाढवते क्षमता. या सर्व्हेजमध्ये दिवसाचं 20-30 किलोमीटर ओढे, नद्या, नाले, टेकड्या, दऱ्या, डोंगर ह्याच्यामधनं चालायला लागतं. तिथे काटे कुटे, खाज कळगे सगळं असतं. की त्यामुळे काय होतं की शरीर मनाच्या साऱ्या वाढवते क्षमता. त्या आल्हाददायक वातावरणामुळे मन प्रसन्न होत असतं आणि ह्या व्यायामामुळे शरीर बळकट होत असतं. की शरीर मनाच्या साऱ्या वाढवते क्षमता, किती ताकदवान बनवते जंगल, किती ताकदवान बनवते जंगल, दरवेळी रूप नवे दाखवते जंगल. आणि दिवसभर निसर्गात भिरभिरतो मी, दिवसभर निसर्गात भिरभिरतो मी, मला फुलपाखरू बनवते जंगल, मला फुलपाखरू बनवते जंगल, दरवेळी रूप नवे दाखवते जंगल. आणि सिमेंटच्या जंगलातलं जनावर मी, सिमेंटच्या जंगलातलं जनावर मी, माझ्यातल्या माणसाला जागवते जंगल,
माझ्यातल्या माणसाला जागवते जंगल, दरवेळी रूप नवे दाखवते जंगल. आणि ह्या ओळी लिहिताना खरोखर भरून आलं त्या ओळी की दारात वाट पाहणारी आईच ती जणू, दारात वाट पाहणारी आईच ती जणू, नक्की ये पुन्हा बाळा विनवते जंगल, नक्की ये पुन्हा बाळा विनवते जंगल, दरवेळी रूप नवे दाखवते जंगल, भुरळ पाळते वेळ लावते जंगल, भुरळ पाळते वेळ लावते जंगल. मित्र हो, आशय हा कवितेचा आत्मा आहे आणि कुठल्याही काव्य प्रकारामध्ये रसिकांना भिडणारी आशयघन कविता लिहिणं हे खूप कठीण असतं असं मी मानतो. अशा आशयघन ओळी येतात तेव्हा त्याचा कवीला अपरिमित आनंद आणि बळ मिळत असतं. मनापासून भावलेला आशय आणि विषय जेव्हा आपल्या माध्यमातून कवितेद्वारे प्रकट होत असतो तेव्हा कवीला एक अतीव समाधान देत असतो. असेच काही हे सादर करतो. ही आत्ता एक नुकतीच केलेली कविता की लोक स्वागताला आले गोफणी घेऊन, लोक स्वागताला आले गोफणी घेऊन, आणि पाणी देण्यासाठी आले चाळणी घेऊन, आणि पाणी देण्यासाठी आले चाळणी घेऊन, आणि ज्याची त्याची भक्ती ज्याचा त्याचा देव, ज्याची त्याची भक्ती ज्याचा त्याचा देव, ती पंढरीला निघाली चाळणी घेऊन, ती पंढरीला निघाली लावणी, माफ करा, ती पंढरीला निघाली लावणी घेऊन, लोक स्वागताला आले गोफणी घेऊन. आणि ह्याचा हा जो खयाल आहे हा मला आवडला आणि हा कवितेतनं आला याचा मला मनस्वी आनंद आहे की ऐक्य लंपटांनी काय केले जरा नीट बघा, ऐक्य लंपटांनी काय केले जरा नीट बघा, स्वातंत्र्य मिळाले तेही फाळणी घेऊन, स्वातंत्र्य मिळाले तेही फाळणी घेऊन. ऐक्य लंपट हा सावरकरांचा शब्द आहे, तो ह्या ओळींमध्ये आला आणि संपूर्ण भारतीय फाळणीची शोकांतिका या दोन ओळींमध्ये आली. ह्याचा मला मनस्वी आनंद आहे. अशीच एक आणखीन रचना आहे भीती तिचं की पूर्वीपेक्षा बराच बरा हल्ली वागतोय मी, पूर्वीपेक्षा बराच बरा हल्ली वागतोय मी, कसं काय शक्य आहे चक्क सुधारतोय मी, कसं काय शक्य आहे चक्क सुधारतोय मी, पूर्वीपेक्षा बराच बरा वागतोय मी. आणि तुम्हाला माझ्याबद्दल जे म्हणायचं ते म्हणा, तुम्हाला माझ्याबद्दल जे म्हणायचं ते म्हणा, मी स्वतःला काय म्हणायचंय ते ठरवतोय मी, मी स्वतःला काय म्हणायचं ते ठरवतोय मी, पूर्वीपेक्षा बराच बरा हल्ली वागतोय मी. आणि हे महत्वाचं आहे हा खयाल की लिहिण्याआधीच विचारतोय प्रश्न स्वतःला, लिहिण्याआधीच विचारतोय प्रश्न स्वतःला, तेच ते आहे की काही नवीन लिहितोय मी, तेच आहे की काही नवीन लिहितोय मी, पूर्वीपेक्षा बराच बरा हल्ली वागतोय मी. आणि मला शहाणं करण्याचा चंग बांधलेल्यांना, मला शहाणं करण्याचा चंग बांधलेल्यांना महत्व वेडेपणाचं शिकवतोय मी, महत्व वेडेपणाचं समजावतोय मी, पूर्वीपेक्षा बराच बरा हल्ली वागतोय मी, कसं काय शक्य आहे चक्क सुद्धा. हे असे आशय जेव्हा येतात तेव्हा एक वेगळा म्हणजे काय शब्द नाही आहे त्याच्यासाठी, असा आनंद कवीला होत असतो. मित्र, सध्या लडाखमध्ये भारत आणि चीनचा जो संघर्ष झाला, जो तणाव आहे तो आपल्या सर्वांना माहितीच आहे. गेल्या 2-3 वर्षात खास आपल्या शूर सैनिकांना आणि हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी मी पार कारगिलपासून तर हुंदेर पँगॉन्ग आणि इकडे झेमिथांग वॉलांगपासून तर इकडे वॉलांग किबुतू काहो या सगळ्या सीमेवरच्या गावांना या प्रदेशात जाऊन आलो. अनेक युद्ध स्मारकांना, हुतात्म्यांच्या स्मारकांना भेटून त्यांना श्रद्धांजली अर्पण करून वंदन करून आलो. न्यूकमेडॉंग इथल्या युद्ध स्मारकात जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे आपल्या सैन्यामधला एक मेजर आम्हाला भेटला
6.25 फूट उंचीचा तगडा अतिशय छान आणि नम्रपणे बोलत होता. जवळजवळ अर्धा पाऊण तास आमची वेगवेगळ्या त्या चीनच्या युद्धासंबंधी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर त्याच्याशी हस्तांदोलन केलं आणि आम्ही निघालो. त्यावेळा गाडीत या कवितेची बीजं रोवली गेली. ती कविता सादर करतो की मागणे. मित्रा, सीमेवर तूही पाहत असशील ना स्वप्ने, घरच्यांच्या सहवासाची, सुखी संसाराची, मुलाबाळांची, नातवंड पतवंडांची. पण तुझ्या प्रत्येक स्वप्नात असते एक प्रश्नचिन्ह. तुझ्या अस्तित्वाबद्दलचे. मात्र या तुझ्या स्वप्नातल्या प्रश्नचिन्हांमुळे आमची सर्व स्वप्न अगदी निर्धास्त झाली आहेत. आणि बेफिकिरही. मित्रा, तसा मी खूप हुशार आणि शहाणा आहे. पण तुला नव्याने भेटल्यापासून या शहाणपणाची आता घृणा वाटू लागली आहे. मला तुझं थोडं वेडेपण हवंय रे. स्वप्नांची कुणाची कसलीही पर्वा न करता शत्रूच्या अंगावर धावून जाण्याचं. आणि हवीय धडाडी मृत्यूला हसत सामोरं जाण्याची. देशील. देवाकडे नाही तुझ्याकडे मागतोय. अरे दे बाबा दे, तूच देऊ शकशील. खरंच दे मित्रा आणि सोडव या शहाणपणाच्या कैदेतून कायमचं. खरंच दे मित्रा आणि सोडव या शहाणपणाच्या कैदेतून अगदी कायमचं. या कवितेतील देवाकडे नाही तुझ्याकडे मागतोय ही ओळ जेव्हा लिहिली आणि तूच देऊ शकशील हे मी जेव्हा लिहिलं, त्यावेळेला त्या माझ्या शूर सैनिकाला मी देवासमान मानतोय ही मनातली तळातली आलेली भावना व्यक्त झाली. आणि त्यानंतरच मनाची तकबक शांत झाली. खरे वीर आहेत म्हणूनच आज आपण आहोत. गलवानमध्ये अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या आणि ज्यांच्या पराक्रमामुळे आज जगाची गृहीतकं आणि समीकरणं बदलली. मी जगाची म्हणतोय, भारताची तर बदललेलीच आहे, पण जगाची गृहीतकं आणि समीकरणं बदलवणाऱ्या, पराक्रम गाजवणाऱ्या संतोष बाबू आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या दैदिप्यमान हौतात्म्याला मनःपूर्वक वंदन करतो. आणि हे सांगू इच्छितो की चर्चेचे दळण आता आम्ही दळणार नाही. आणि भ्याड हल्ले तुमचे आम्ही सांगणार नाही. चर्चेचे दळण आता आम्ही दळणार नाही. तुम्ही एक माराल तर आम्ही दोन मारू. गाल दुसरा आता पुढे करणार नाही. चर्चेचे दळण आता आम्ही दळणार नाही. आणि छत्रपतींनी हेच शिकवलंय आम्हाला. बोटे तोडल्याशिवाय शाहिस्ता पडणार नाही. त्याच तुलनेचा पराक्रम आहे हा. लाखो लोकांच्या साहित्या खानावरती महाराज मोजके सैन्य घेऊन धावून गेले होते. तसाच पराक्रम आहे हा संतोष बाबूंचा. की छत्रपतींनी हेच शिकवलंय आम्हाला. बोटे तोडल्या विना शाहिस्ता पडणार नाही. आणि बंदुकीनेच मिळवू आमचा भूभाग आम्ही. युनोत खटला दाखल करणार नाही. तिथलं भिजत घुमडं नकोय आता की युनोत खटला दाखल करणार नाही.
चर्चेचे दळण आता मी दळणार नाही. आणि सुरा खुपसणे आता विसरा शेजाऱ्यांनो, सुरा खुपसताचेच आता विसरा शेजाऱ्यांनो. निधडी छाती दिसेल पाठ दिसणार नाही, निधडी छाती दिसेल पाठ दिसणार नाही. चर्चेचे दळण आता मी दळणार नाही. आणि असेच शस्त्रसज्ज पराक्रमी सैन्य व्हावे, असेच शस्त्रसज्ज पराक्रमी सैन्य व्हावे. दुर्बलांची अहिंसा हे जग मानणार नाही, आणि दुर्बलांची अहिंसा हे जग मानणार नाही. चर्चेचे दळण आता मी दळणार नाही. आणि हे सगळं आपल्या सर्वांसाठी, की एक दिलाने जेव्हा उभा राहतो भारतीय, एक दिलाने जेव्हा उभा राहतो भारतीय, पाकच काय समोर चीनही टिकणार नाही. अरे पाकच काय समोर चीनही टिकणार नाही. चर्चेचे दळण आता मी दळणार नाही. सुरा खुपसणे आता विसरा शेजाऱ्यांनो. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत आपण कुरकुर न करता खंबीर आणि कणखर राहणं अत्यावश्यक आहे. आपल्या देशाच्या अस्मितेसाठी कुठलाही त्याग करण्याची तयारी ठेवायला हवी. आणि मला खात्री आहे की देशासाठी कुठलाही त्याग करण्यासाठी आपले सर्व नागरिक मनापासून तयार असतील. वसंत गोखले आपलं स्वागत, मृणालिनी कानिटकर जोशी आपलं स्वागत, सविता धर्माधिकारी आपलं स्वागत. अजून बरेच जण आहेत. या कवितेच्या ओघामध्ये कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमा मागतो. प्रचंड विविधतेने नटलेला आपला देश आहे. प्रचंड वैचारिक श्रीमंती आणि खरोखर विश्वगुरू होण्याची क्षमता असलेला हा देश आहे. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, हे अगदी खरं आहे. मात्र तसे होण्यासाठी आपण कठोर आत्मपरीक्षण आणि प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. अनेक त्रुटी, दोष, विसंगती आहेत, त्या दूर करायला हव्यात. आणि याच भावना व्यक्त करणारी एक कविता सादर करतो. शीर्षक आहे मनापासून. एक मिनिट पाणी पितो. हा देश माझा आहे असं मनापासून वाटलं पाहिजे. हे जर का वाटलं तरच आपण त्यागायला तयार होऊ आणि देशाच्या अस्मितेसाठी काही पण करायला तयार होऊ. की हा देश माझा आहे असं मनापासून वाटलं पाहिजे. आणि याची शान वाढवण्यासाठी प्रत्येकानं झटलं पाहिजे. आणि याची शान वाढवण्यासाठी प्रत्येकानं झटलं पाहिजे. कुणी बंदुकीने सांभाळावा, कुणी लेखणीने सुधारावा. कुणी बंदुकीने सांभाळावा, कुणी लेखणीने सुधारावा. देशद्रोहाच्या विषवल्लीला मुळातून छाटलं पाहिजे. देशद्रोहाच्या विषवल्लीला मुळातून छाटलं पाहिजे. हा देश माझा आहे असं मनापासून वाटलं पाहिजे. आणि ही विविधता बघा, भारताची ही विविधता आहे की बर्फ, समुद्र, डोंगर, वाळू सारं काही ठासून भरवं. बर्फ, समुद्र, डोंगर, वाळू सारं काही ठासून भरलं. विदेशवारी करण्याआधी हे सारं बघितलं पाहिजे. विदेशवारी करण्याआधी हे सारं बघितलं पाहिजे. हा देश माझा आहे असं मनापासून वाटलं पाहिजे. आणि कुणीही बदलावणार नाही, आपणच सुधारायला हवं. कुणीही बदलावणार नाही, आपणच सुधारायला हवं. बेशिस्त अस्वच्छतेविरुद्ध आता रान पेटलं पाहिजे. बेशिस्त अस्वच्छतेविरुद्ध आता रान पेटलं पाहिजे. हा देश माझा आहे असं मनापासून वाटलं पाहिजे. आणि ह्या ओळींकडे विशेष लक्ष द्या. माझी कळकळीची विनंती आहे की हॉटेल सिनेमा सहलीला नेहमीच तर जात असतो. हॉटेल सिनेमा सहलीला नेहमीच तर जात असतो. हुतात्म्यांच्या स्मारकालाही कधी आवर्जून भेटलं पाहिजे. हुतात्म्यांच्या स्मारकालाही कधी आवर्जून भेटलं पाहिजे. हा देश माझा आहे असं मनापासून वाटलं पाहिजे. आणि याची शान वाढवण्यासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे. एक छोट्या 5 अक्षरांची एक कविता आहे, ती सादर करतो. हा वेळ आहे अजून 2 मिनिटं. शीर्षक आहे असे जगावे. अगदी 5 पंचाक्षरी म्हणू आपण याला.
की असे जगावे भान हरावे, असे जगावे भान हरावे आणि मोह पडता निघून जावे, आपले गाणे आपण गावे आणि नित्य प्रश्न हा काय करावे, तिच्या प्रश्नांचे उत्तर व्हावे, तिच्या प्रश्नांचे उत्तर व्हावे, सत्य संकल्प सिद्धीस न्यावे, सत्य संकल्प सिद्धीस न्यावे, पाऊस येता चिंब भिजावे, पाऊस येता चिंब भिजावे आणि मिळो न मिळो यत्न करावे, मिळो न मिळो यत्न करावे आणि शेवटच्या 2 ओळी की स्वतःबद्दल कमी बोलावे, स्वतःबद्दल कमी बोलावे, असे जगावे भान हरावे, असे जगावे भान हरावे. आणि अजून एक अशी छोटीशी 3 अक्षरांची एक कविता की मी रिक्त पूर्त तू, मी भक्ती मूर्त तू, मी देह प्राण तू, मी इच्छा त्राण तू, मी दाता मी दान दाता तू, मी भीती त्राता तू, मी नय दृश्य तू, मी स्पृश्य स्पर्श तू, मी नाद ताल तू, मी धुन चाल तू, मी भास पूर्त तू, मी भूत तूर्त तू, मी श्लोक सुप्त तू, मी श्लोक सुप्त तू, मी बद्ध मुक्त तू, मी बद्ध मुक्त तू, मी पंथ ध्येय तू, मी पंथ ध्येय तू, मी यश श्रेय तू, मी यश श्रेय तू आणि मी तुझा. ह्या ओळी मला खूप आवडल्या की मी तुझा माझा तू, मी तुझा माझा तू, तू ही मी आणि मी ही तू, तू ही मी आणि मी ही तू, मी रिक्त पूर्त तू, मी भक्ती मूर्त तू, मी भक्ती मूर्त तू. मित्र, श्रेष्ठ कविता जी असते ती जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडे जाऊन आशयाची मोती निवडून आणते आणि मानवी जीवन सत्यांना जीवनमूल्यांना स्पर्श करणारी असते. आणि अशी श्रेष्ठ कविता लिहावी असा ध्यास प्रत्येक कवीला असतो. तर आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्याबद्दलची मागणी सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे नितळ. की अशी यावी कवितेला नव्या अर्थाची झालर, अशी यावी कवितेला नव्या अर्थाची झालर, पाषाणाच्या हृदयाला मग फुटावा पाझर, पाषाणाच्या हृदयाला मग फुटावा पाझर. आणि अशी यावी ओळ एक सतेज अन हळवी, अशी यावी ओळ एक सतेज अन हळवी, पानगळी नंतरची जणू का चैत्र पालवी. खरोखर प्रत्येक कवीचा असा ध्यास असतो की अशी काहीतरी लिहावं की अशी यावी ओळ एक सतेज अन हळवी, पानगळी नंतरची जणू का चैत्र पालवी. आणि सर्व शब्दात असावे अनुभूतीचे शिंपण, सर्व शब्दात असावे अनुभूतीचे शिंपण, आशय गर्भी हिऱ्याला यावे कृतीचे कोंदण, आशय गर्भी हिऱ्याला यावे कृतीचे कोंदण. आपल्या शब्दांना कृतीची जोड असेल तर त्याला जे वजन येतं, कवितेला जी अनुभूती येते, अनुभूतीतनं येणारं जे वजन असतं, ती कविता खूप उंचीवरती पोचते आणि ती रसिकांना भिडते. हा माझा अनुभव आहे. की आणि शेवटच्या 2 ओळी की जावा झडून सारा मोहोर अहंकारांचा, जावा झडून सारा मोहोर अहंकारांचा, कवितेच्या दारी उभा कवी नितळ मनाचा, कवी नितळ मनाचा, कवितेच्या दारी उभा कवी नितळ मनाचा. हा नितळ, जसं आपण म्हणतो की शेरासाठी आपण जमीन म्हणतो, तसं आशयघन कवितेसाठी ही मनाची मशागत करून मनाची जमीन तयार करायला पाहिजे. आणि ते मन जेवढं स्वच्छ पवित्र सात्विक होईल, नितळ होईल, तेवढे चांगले चांगले आशय ती कविता आपल्याकडे पाठवेल अशी माझी मान्यता आहे. आता ह्या आजच्या कार्यक्रमाची शेवटची कविता सादर करतो. माझ्या आयुष्यामध्ये तुकोबांचं स्थान अढळ आहे. तुकोबांच्या गाथेमधलं त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या जीवनप्रसंगांमधनं
आपल्याला मिळणारं मौलिक मार्गदर्शन हे माझ्या आयुष्याचा आणि विचारसरणीचा पाया आहे. हा मी इथवर आलो ते केवळ तुकोबांच्या ह्या उपदेशांमुळे आणि विचारसरणींमुळे. आणि माझा असा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मी अस्वस्थ होतो किंवा काही खूप प्रश्न असे किचकट प्रश्न उभे राहतात तेव्हा मी गाथा उघडून बसतो आणि जेव्हा आपण ते वाचत असतो तेव्हा माझा अनुभव असा आहे की काही ना काही मार्गदर्शन त्यावेळेला आपल्याला निश्चित प्राप्त होतं. ते त्यांना काळजी असते, ती कुठल्या तरी स्वरूपामध्ये कसंही ते पद्धतीने कोणाच्या तरी मार्फत ते मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोचतं. हा माझा अनुभव आहे. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की खूपच अस्वस्थ वाटायला लागलं तर मी सरळ देहूला जातो आणि मंदिरामागच्या नदीमध्ये घाटावर जाऊन बसतो आणि त्या पाण्यामध्ये पाय सोडून बसतो. त्यावेळेला जी एक प्रसन्नता आणि शांतता अनुभवतो त्याच्यामुळे संपूर्ण संघर्षाला सामोरं जाण्याचं एक अनोखं बळ तिथे मिळतं. आणि त्याचमुळे मी माझा कविता संग्रह जो आहे, बोल काळजाचं हे माझ्या कविता संग्रहाचं नाव, आणि तो कविता संग्रह मी तुकोबांनाच अर्पण केलेला आहे, सादर करतो. तुकोबांवरची कविता. आजच्या ह्या कवितेनंतर मी आपला निरोप घेईन की माणूस होता माणसाचा देव झाला तुका, माणूस होता माणसाचा देव झाला तुका, पहिले तिरी पोचवणारी नाव झाला तुका, पहिले तिरी पोचवणारी नाव झाला तुका, माणूस होता माणसाचा देव झाला तुका. आणि देहूचा महाजन होता तेव्हा रंक होता. रंक आणि रावाची लौकिक आणि पारलौकिक व्याख्या काय आहे त्यातला हा ह्या ओळीतनं प्रकट होतोय की देहूचा महाजन होता तेव्हा रंक होता, घाण खते फाडली अन राव झाला तुका, घाण खते फाडली अन राव झाला तुका, माणूस होता माणसाचा देव झाला तुका. एक एक अभंग जणू एक एक सुभाषित, एक एक अभंग जणू एक एक सुभाषित, मराठीच्या काळजाचा ठाव झाला तुका, माणूस होता माणसाचा देव झाला तुका. आणि पाषाणालाही पहा पाझर फुटतो जिथे, पाषाणालाही पहा पाझर फुटतो जिथे, भक्ती अध्यात्माचे गाव झाला तुका, भक्ती अध्यात्माचे गाव झाला तुका. आणि कडक आसूड ओढुनी जगा जागविले, कडक आसूड ओढुनी जगा जागविले, पाखंड्यांच्या वर्मावरचा घाव झाला तुका, पाखंड्यांच्या वर्मावरचा घाव झाला तुका, माणूस होता माणसाचा देव झाला तुका. आणि ह्या ओळींकडे विशेष लक्ष द्या की कविता करण्यावरही घातली बंधने ज्यांनी, कविता करण्यावरही घातली बंधने ज्यांनी, त्यांच्याच कवितेचा अर्थ अन भाव झाला तुका, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुके असे आले. त्यांच्याच कवितेचा अर्थ एक काळ असा होता की कोणी कविता करायची ह्यालाही बंधनं होती, काय कविता करायची कशी करायची काय बाकीचं आहे त्याच्यापेक्षा कोणी करायची इथपासून बंधनं होती, ती मोकळी मोकळी होत. आज आपण कवितेच्या क्षेत्रात ह्या प्रगत अवस्थेमध्ये पोचलेलो आहोत की कविता करण्यावरही बंधने घातली ज्यांनी, त्यांच्या कवितेचा अर्थ अन भाव झाला तुका, माणूस होता माणसाचा देव झाला तुका. आणि धर्म समजावणी जागावेला मराठी बाणा, धर्म समजावणी जागावेला मराठी बाणा. खरोखर हे त्यावेळेला नसते तर आज आपण काय झालो असतो की धर्म समजावणी जागविला मराठी बाणा, हिंदू धर्म वाचवणारे नाव झाला तुका, हिंदू धर्म वाचविणारे नाव झाला तुका, माणूस होता माणसाचा देव झाला तुका. आणि या शेवटच्या दोन ओळींनी मी सांगता करतो की आजवर फक्त यालाच नेण्या आले पुष्पक, आजवर फक्त यालाच नेण्या आले पुष्पक, संतांचा लाडका देवांचा संतांचा लाडका देवांचाही देव झाला तुका, माणूस होता माणसांचा देव झाला तुका, पहिलं तिरी पोचवणारी नाव झाला तुका. आपण सर्व आलात. आप्पा मनपूर्वक आभार. बाबाजी मगदूम सर, अशोक पिंगळे आणि जे जे सर्व उपस्थित राहिलेत त्यांचा मनापासून आभार. आणि मराठी साहित्य वार्ताचा पुनश्च एकदा आभार मानतो. त्यांच्या पुढील सर्व उपक्रमांना आणि कार्यक्रमांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद.